आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कालच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं. जे बदलापूरमध्ये राक्षसी कृत्य झालं होतं, एक 4 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार झाले होते. अशा महाराष्ट्रामध्ये असंख्य घटना घडत आहेत महिलांवर अत्याचार. त्याचबरोबर गुन्हेगारी वाढते आणि सरकार याचं कुठेही दखल घेत नाही. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं. माननीय उद्धवसाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, नानासाहेब पाटोले म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मी कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील आमच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन लोकांना सांगितलं होतं, पण लोक स्वतःहूनच उत्स्फूर्तपणे बंद करायला तयार होते की लोक हे बरोबर नाही, झालं ते अति होत चाललेले. लोक चिडलेले आहेत, हैराण आहेत, परेशान आहेत. कुठंतरी वाचा फुटली पाहिजे हे लोकांना प्रत्येकाला वाटत होतं. रिक्षा युनियनवाले येऊन स्वतःहून भेटत होते, मालक, शाळेतील पालक भेटत होते, व्यापारी असोसिएशन स्वतः या बंदमध्ये सामील होण्यासाठी तयार होते. परंतु हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी त्यांचा आदर राखून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्या होणारा 24 तारखेचा बंद मागे घेतलेला आहे. परंतु या जनतेला मूक बनवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं. त्याचा निषेध म्हणून उद्या अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणपूर्व या ठिकाणी कल्याणपूर्वच्या विभागातील श्रीराम थिएटरचा चौक या ठिकाणी सकाळी 11 वाजता तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून या निष्क्रिय सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तिथं आम्ही बसणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो, आपण 11 वाजता तसेच अंबरनाथमध्ये कैलाश कॉलनी आणि महाविकास आघाडीतर्फे उद्या दुपारी 3 वाजता शिवाजी चौक या ठिकाणी निषेध नोंदवला जाईल. याची नोंद घ्यावी, सर्वांनी उपस्थित राहावे. मी सर्व व्यापाऱ्यांचं, रिक्षाचालक मालकांचं, सर्व समाजातील सर्व घटकांनी ज्या लोकांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला होता, स्वतःहून लोक फोन करत होते, आम्ही याच्यामध्ये पाठिंबा देतोय, त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि उद्याच्या निषेध निदर्शनासाठी आपण श्रीराम टॉकीज या ठिकाणी हजर राहावं अशी विनंती. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.